नमस्कार मित्रांनो, मंदीच्या काळात गुंतवणूक करायची की नाही याबाबत बऱ्याच जणांच्या मनात संभ्रम असतो. आर्थिक स्थिती अस्थिर असताना निर्णय घेताना भीती आणि लोभ यांचे विचारचक्र सतत आपल्याला गोंधळात टाकत असते. परंतु जर आपण इतिहासावर नजर टाकली तर मंदीचा काळ अनेक संधी हा घेऊन येत असतो. फक्त त्या कशा ओळखायच्या हे महत्त्वाचे आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मंदीच्या काळातील गुंतवणुकीचे योग्य उपाय काय करावे, काय टाळावे आणि आर्थिक इतिहासातून आपण काय शिकू शकतो याबद्दल सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. चला तर मग योग्य गुंतवणुकीच्या दिशेने पाऊल टाकूया आणि मंदीत संधी कशी साधायची ते पाहूया. सुरुवात करूया काही महत्त्वाच्या प्रश्नांनी. मंदीच्या काळात तुम्ही तुमची गुंतवणूक कशी सुरक्षित ठेवणार? आर्थिक अस्थिरतेच्या वेळी भीती आणि लोभाच्या चक्रात अडकून तुम्ही कसे निर्णय घेतले आहेत का? तर इतिहासात मंदीच्या काळात यशस्वी गुंतवणूकदारांनी कोणते धोरण हे वापरले पाहिजे? मंदी ही संधी कशी बनवता येऊ शकते? योग्य गुंतवणुकीचे मार्ग कोणते आहेत? आर्थिक मंदीच्या काळात कोणत्या चुका गुंतवणूकदारांनी टाळायला पाहिजे? मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना. मित्रांनो, या व्हिडिओतील विचार द सिंपल पाथ टू वेल्थ म्हणजेच संपत्तीचा सोपा मार्ग J.L. कॉलिन्स यांच्या प्रकरण 5 म्हणजेच मंदीच्या काळातील गुंतवणूक या प्रकरणातून हे विचार घेतलेले आहेत. सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना. मंदीच्या काळातील गुंतवणूक. जानेवारी 2015 पर्यंत S&P 500ची कामगिरी ही 2059 निर्देशांका एवढी होती. हीच कामगिरी मार्च 2009 या कालावधीमध्ये 677 या निर्देशांकाच्या आसपास होती. मंदीच्या कालावधीमध्ये तुमच्या गुंतवणूक कौशल्याची खरी कसोटी असते. बाजारामध्ये सगळीकडे निराशेचे वातावरण असते. अशा काळामध्ये तुम्ही काही धाडसी पण अभ्यासू निर्णयांनी तुमचा फायदा करून घेऊ शकता. तुमची गुंतवणूक मूल्ये आणि तत्त्वे खऱ्या अर्थाने येथे उपयोगी पडत असतात. मी माझी काही अभ्यासांती आलेले अनुभव तुमच्या समोर इथे सादर करणार आहे. जसे की गुंतवणूक बाजारपेठेला वेळ देणे आपल्याला शक्य होत नाही. CNBC वरील सर्व मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असलेले गुरु आणि असा दावा करणारे तत्सम काही घटक मोठ्या बतावण्या मारत असले तरी ते शक्य नाही हेच खरे. शेअर बाजार हे संपत्ती निर्माण करणारे आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली साधन ठरलेले आहे. शेअर बाजारात नेहमीच वधरत असतो असे नाही, तर अनेक वेळा चढ उतार हे नियमित चालू असतात. ती एक प्रक्रिया आहे हे समजून घ्या. आपण या चढ उताराचा तंतोतंत अंदाज लावू शकत नसल्यामुळे आपण मानसिकरित्या सदैव सजग असणं हे आवश्यक असते. शक्य तितक्या लवकर शेअर बाजारामधील माझी गुंतवणूक मला सुरक्षित करायची आहे हे कायम ध्यानात असू द्या. नवशिक्या गुंतवणूकदारांसाठी भूतकाळातील बाजारातील बदलांकडे न पाहणे, त्याच अभ्यास न करणे केव्हाही घातकच असते. अभ्यास न करता शक्यतांचा विचार करणे म्हणजे हवेत तीर मारण्यासारखे असते. 2011 जी वेबसाईट लेखकांनी सुरू केली होती ती केल्यापासून शेअर बाजाराच्या तेजी आणि मंदी यांचा प्रत्यक्ष अनुभव आणि अभ्यासातून त्यांना काही प्रश्न पडले तर काही चिंता करण्यासारखे विषय देखील त्यांच्या नजरेसमोर उभे राहतात. जसे की शेअर बाजारातील संभाव्य घसरणीच्या अगदी आधी अशी कोणती वेळ गुंतवणूकदारांसाठी चांगली असते? शेअर बाजारातील पडझड ही प्रत्येक वेळी अगदी टोकाची असते असं बऱ्याच लोकांना वाटतं. मी चुकीच्या वेळी शेअर बाजाराबद्दल साशंक राहतो. त्यामुळे माझ्या मनात भीती निर्माण होते. मला भीती वाटते की मी शेअर बाजार कोसळण्याच्या आधीच त्यांची गुंतवणूक करत आहे. ती योग्य असेल का? माझ्या भीतीने मला कित्येक महिने गुंतवणूक निर्णय घेण्यापासून रोखलेले आहे. परंतु मला असे वाटते की मी थांबलो आहे म्हणून मी अधिक जास्त नुकसान करून घेत आहे असे वाटते. मला फक्त गुंतवणुकीची चांगली सुरुवात करायची आहे. नंतरच्या गुंतवणूक आणि तत्सम आनुषंगिक गोष्टींचा मी विचार का करत नाही? कदाचित मी शेअर मार्केट क्रॅश होईपर्यंत थांबावे का, वाट पाहावी का, जेणेकरून मी माझ्या गुंतवणुकीचा चांगला पर्याय उभा करू शकेन आणि मला तोटा होणार नाही. मी खूप घाबरलेला असतो कारण मी या गुंतवणूक विश्वामध्ये खूपच नवीन आहे. शेअर बाजार हा खाली येईपर्यंत मी थांबावे आणि मग गुंतवणूक करायची का? मित्रांनो, असे बरेचसे प्रश्न आपल्या मनात सुद्धा येऊ शकतात. या सर्व विवरण भीती आणि लोभाबद्दलची
हे प्रश्न आहेत. ह्या दोन प्रमुख भावना गुंतवणूकदारांना चालना देणाऱ्या असतात. ही भीती जोपर्यंत आपण पूर्णपणे नाहीशी करत नाही तोपर्यंत आपण योग्य गुंतवणूक निर्णय घेऊ शकणार नाही, हे लक्षात असू द्या. शेअर बाजारामध्ये क्रॅश, पुलबॅक आणि करेक्शन असे आवर्तनही वारंवार येत असतात आणि जातसुद्धा असतात. या सर्व गोष्टी अगदी सामान्य आहेत. त्यांच्यापैकी कोणतीही गोष्ट गुंतवणूक जगात त्याचा अंत नाही. या सर्व प्रक्रिया शेअर बाजाराचा अपेक्षित भाग असतात. यशस्वी गुंतवणूक ही व्याख्येनुसार दीर्घकालीन आहे. अशा काळामध्ये आपण अत्यंत नम्र आणि अविचल राहत आपल्या ठरलेल्या योजनेनुसार विश्वास ठेवून पुढे जात राहणं हे आवश्यक असते. त्यामुळे शेअर क्रॅश कधी येणार आहे, मी गुंतवणुकीची वाट पाहावी का, मी गुंतवणूक विकावी का, याचा अनावश्यक जास्त विचार करणे म्हणजे वेळेचा अपव्ययच असतो. शेअर बाजाराचे अगदी तंतोतंत भाकीत अगदी कोणीही करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. लवकर निर्णय घ्या आणि त्या निर्णयामध्ये सातत्य असू द्या. असे केल्याने तुम्ही संपत्ती निर्माण करण्याच्या दिशेने प्रगती पथावरती राहू शकता. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे शेअर बाजाराचे अंदाज सांगणारे जे कोणी तज्ज्ञ असतात तेजी आणि मंदीचे भाकिते आणि चर्चा सत्रे वगैरेचा गोंगाट कशासाठी? मला तर वाटतं की हे सगळे मीडिया उपद्व्याप आपल्याला अजूनच गोंधळामध्ये टाकतात. आपले निर्णय हे आजकाल बाह्य गोष्टींमुळे प्रभावित होतात. आपण एक गोष्ट करण्यासारखी आहे, ती म्हणजे अशा उथळ गोष्टींकडे दुर्लक्ष करा. कोणत्याही गोष्टीचा इतिहास आपल्याला योग्य दिशा प्रदान करत असतो. आपल्याला वेगवेगळे ग्राफ जर आपण पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की विस्तृत काळामध्ये शेअर बाजाराने लोकांचा फायदा करून दिलेला आहे. तथापि नजीकच्या अल्प कालावधीमध्ये शेअर बाजार आपल्याला नफा मिळवून देईल की नाही हे आपण पक्के सांगू शकत नाही, कारण अल्पकाळ हा नेहमीच तात्कालिक घटनांमुळे प्रभावित होत असतो. ही खरी समस्या आहे. आपण काळाच्या ओघात कुठे आहोत हे कळायला आपल्याला बराच कालावधी लागतो. बाजारपेठीची वेळ हा काळानुरूप न जिंकता येण्याजोगा खेळ आहे. मी इतकी खात्री नक्कीच बाळगू शकतो. जी व्यक्ती विश्वासार्हपणे शेअर खरेदी आणि विक्री यांची योग्य वेळ निवडू शकते ती व्यक्ती वॉरेन बफे यांच्यापेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत असेल आणि त्यांच्या दुप्पट प्रभावी असेल. हे टायमिंग करता येणार नाही, पण त्याची मला पर्वा नाही. पुढील काही उदाहरणांचा उपयोग करूया. मी जर तुमच्या जागी असतो तर मला कशाची पर्वा असती हे आपण दाखवून देऊया. जसे की आपण 30 वर्षाचे आहात असे समजूया. आपल्याकडे सुमारे 60 किंवा 70 गुंतवणूक वर्षे आहेत. मी त्या चार्टकडे पाहीन आणि लक्षात घेईन की सुमारे 60 वर्षापूर्वी डाऊ 250 निर्देशांकावरती व्यापार करीत होता. जानेवारी 2015 पर्यंत ती 17,823च्या आसपास होती. हे सर्व बदल अर्थव्यवस्थेचे सगळे चढ उतार पचून साध्य झाले आहेत. किंवा फक्त गेल्या 20 वर्षाचा विचार करा आणि S&P 500च्या इतिहासाचा विचार करा. जानेवारी 1995 मध्ये निर्देशांक 500च्या आसपास होते. जानेवारी 2015 पर्यंत तो 2059 वर पोहोचला आणि त्या 2000 ते 2009 या वर्षाचा समावेश आहे, जो बाजाराच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वात वाईट काळापैकी एक आहे. येथे एक लक्षात आले असेल की मोठ्या कालावधीमध्ये कोणतीही चांगली कंपनी तुम्हाला नफा देऊनच जाते. मोठ्या कालावधीमध्ये शेअर बाजार होणाऱ्या विपरीत आर्थिक घटनांशी जुळून घेत असतो आणि गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करीत असतो. जोपर्यंत आपण या कठोर तथ्यांशी जुळून घेऊ शकत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या गुंतवणुकीची दिशा आणि दृष्टी मिळणार नाही. लक्षात घ्या, शेवटी तुम्हीच निर्णय घेऊ शकता. मित्रांनो, मंदीच्या काळात गुंतवणूक करताना शांत डोकं आणि योग्य माहितीवर आधारित निर्णय घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मंदी आणि तेजीच्या काळात बाजारात घबराट आणि लोभ या भावना नैसर्गिक असतात, परंतु आर्थिक इतिहासात अनेकदा सिद्ध झालं आहे की ज्यांनी योग्य विचाराने गुंतवणूक केली त्यांनी मोठ्या संधी साधलेल्या आहेत. म्हणूनच मंदी ही संकट न बघता एक संधी मानावी. योग्य ज्ञान, ध्येयाचं भान आणि संयम बाळगून घेतलेले निर्णय तुम्हाला दीर्घकालीन यश मिळवून देतीलच. शेवटी पैशाचं व्यवस्थापन ही एक कला आहे आणि ती आत्मसात केल्यास तुम्ही कोणत्याही आर्थिक परिस्थितीत यशस्वी होऊ शकता. आजच्या चर्चेतून तुम्हाला मंदीच्या काळातील गुंतवणुकीविषयी काही मार्गदर्शन मिळालं असेल अशी अपेक्षा आहे. पुढील वेळी गुंतवणुकीचे निर्णय घेताना हे मुद्दे लक्षात ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.